नमस्कार मैत्रिणींनो, मी चैतालीज किचन मराठीमध्ये तुमचे स्वागत करते। तर आज मी उन्हाळा सुरू झाला आहे, तर उन्हाळ्यातल्या 5 स्पेशल समर ड्रिंक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आठवण येते थंड ताजेतवाने असे समर ड्रिंक्सची। तर त्या समर ड्रिंक्स मी 5 बनवल्या आहेत। त्यामध्ये सुरुवातीला पित्तनाशक सोलकढी, त्यानंतर ताजेतवाने निंबू सरबत, क्रीमी अशी लस्सी आणि हिरवेगार असे बडीशोप सरबत आणि झणझणीत असा मसाला ताक असे 5 प्रकार बनवले आहेत। तर त्यामध्ये सुरुवातीला आपण सोलकढी बघूया। सोलकढी ही पित्तनाशक असते आणि उन्हाळ्यामध्ये शरीराला खूप थंडावा देते। त्यासाठी मी इथे एक ओला नारळ घेतलाय, त्याचे काप करून घेतले खोबऱ्याचे आणि आता ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतले खोबऱ्याचे काप। त्यामध्ये एक मिरची टाकली, तुम्ही 2-3 मिरच्या घालू शकता। तिखटासाठी तिखट कमी म्हणून मी एकच टाकली। 4 लसूण पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे घातले। हे सगळं आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया, मिक्सरला बारीक करून घेऊया। आता ही सगळे मिक्सरला फिरवून घेतले मी। त्यानंतर आता खाली मी एक भांडं ठेवलंय, त्यावरती चाळण ठेवली आणि नंतर रुमाल ओला करून मग पिळून घेतलाय, तो निथळून घेतलाय त्यातलं पाणी आणि आपण जे मिक्सरला वाटण केलं होतं, सगळं वाटून घेतलं होतं नारळ, ओला नारळ, तो आता या कापडाच्या साहाय्याने आपल्याला आता वस्त्रगाळ करायचं हे सगळं। थोडक्यात आपल्याला नारळाचं दूध काढायचं यामधून। तर त्यामध्ये आलं, लसूण आणि मिरची टाकली, त्याचा देखील फ्लेवर यामध्ये उतरतो। तर हे बघा, कापडाने अगदी छान आणि किती पांढरं शुभ्र असतं, मस्त फ्रेश ताजं असं नारळाचं दूध मिळतंय। त्यात फ्लेवर म्हणजे आलं, लसूण आणि मिरची देखील आहे। तुम्ही जास्त तिखट हवे असेल तर थोडी ठसकेबाज सोलकढी हवी असेल तर तुम्ही आणखीन मिरची टाकू शकता, पण मी जरा कमी टाकली आहे। तर हे सगळं मी दूध काढून घेतलंय। हे बघा, एवढं सारं दूध निघालंय। आता आपल्याला पुन्हा तीच प्रोसेस करायची आहे, आपण जे आधी मिक्सरला बारीक केलं होतं तीच, पण आता ह्या वेळेस मी थोडंसं पाणी घालते। तर आता रुमालावर आपलं जे काही उरलंय नारळ, हे बघा, तो मी नारळ मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते आणि आता त्यासोबतच आपल्याला पाणी देखील टाकायचं आहे, कारण सुरुवातीला नारळात भरपूर पाणी असतं, दूध असतं, जे नारळाचं दूध आपण काढून घेतलं आहे। आता दुसऱ्यांदा एकदा करायची आहे बघा, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा आहे, नाहीतर मग सोलकढी पातळ होते खूप। मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि आता पुन्हा एकदा आपण हे मिश्रण मिक्सरला फिरवून घेऊया। तर मिक्सरला फिरवलं आहे मी आणि आता पुन्हा मी वस्त्रगाळ करून घेते, म्हणजे यात तेवढं काही दूध असेल नारळाचं ते निघून जाईल, आपल्याला तेवढंच जास्तीचे सोलकढी बनवता येईल। तर 2दाच करायचं, जास्त वेळा नाही करायची वस्त्रगाळ। हे बघा, अशा प्रकारे त्यातलं आता यावेळेस थोडंसं पातळसर निघतंय बघा, अशी घट्ट असं नारळाचं दूध निघालंय। शक्यतो नारळ फ्रेशच वापरायचा, आपल्याला रिफ्रेश अशी सोलकढी बघायची। ही सोलकढी उन्हाळ्यात तर आवर्जून बनवली जाते आणि हॉटेलमध्ये तर कायमच असते। ही सोलकढी तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्की सांगा कशी वाटली ती, किंवा मग या रेसिपीमधल्या तुम्हाला कोणती रेसिपी छान वाटली ते देखील सांगा, कोणती समर ड्रिंक्स। हे बघा, अशा प्रकारे मी नारळाचं दूध काढून घेतलंय, एवढं असं तयार झालं एका नारळाचं दूध। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकते, अगदी किंचितच मीठ टाकायचं आहे। तुम्ही काळं मीठ टाकलं तरी चालेल, मी शक्यतो खायचंच मीठ टाकलं। आणि नंतर आता हे कोकमचं आगळ टाकून घेतलं आहे मी, यासाठी मी कोकम नव्हते बनवलं आहे, डायरेक्ट माझ्याकडे होतं ते सिरप, तेच मी टाकलं आहे कोकम सिरप। ते देखील आगळपासूनच बनलेलं असतं, कोकम आगळ। आणि आता हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा, अशी जादू झाल्यासारखं सोलकढी तयार होते। किती छान रेसिपी ही, आपण घरीच बनवू शकतो आणि खूप फ्रेश वाटतं, खूप हलकं वाटतं आणि अजिबातही पित्त नाही, पित्तनाशक आहे, खूप चवीलाही खूप अप्रतिम लागते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी ही ड्रिंक्स सगळ्यात बेस्ट आहे। तर मी वरतून थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे, तुम्हाला वाटणात टाकायची असेल तरी चालेल, पण कलरमध्ये बराच फरक पडतो वाटणात टाकल्यावर, त्यापेक्षा मग अशी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मग बाकी मी बर्फाचे खडे टाकून घेतले। आता हे बर्फाचे तुकडे टाकल्यावर थंडगार अशी आपली सोलकढी तयार झाली।
आता मी पेल्यात काढून घेतली आणि आता ते पेल्याच्या साहाय्याने आपण ग्लासमध्ये ओतून घेऊया. हे बघा, आपली कोकणातली फेमस अशी सोलकढी तयार आहे. ही सोलकढी पिल्यानंतर असं तृप्त झाल्यासारखं वाटतं आणि मनाला खूप शांती वाटते. उन्हातून जर आले ना तर ह्या 5-5 मिनटाच्या ड्रिंक्स आहे. मी जे काही शेअर केलेलं आहे तुमच्याबरोबर, अगदी 5 मिनटात तयार होणाऱ्या ड्रिंक्स आहेत. नारळ अगदी सोलून घेतला आणि त्यामध्ये हे बाकी गाळून घेतलं, मिक्सर फिरवली की झाली आपली सोलकढी तयार. थंडगार अशी सोलकढी तुम्हाला आवडते का मला नक्की सांगा. चला तर आता आपण पुढची रेसिपी बघूया. तर पुढची रेसिपी आहे सगळ्यांचेच आवडीचे लिंबू सरबत. तर लिंबू सरबत बनवण्यासाठी मी इथे फ्रेश असे लिंबू घेतले. आता उन्हाळ्यात तुम्हाला माहिती सगळ्या रेसिपी, सगळ्या ड्रिंक्स एका बाजूला आणि लिंबू सरबत एका बाजूला. पाहुणे आले की चला लिंबू सरबत बनवूया, सुरुवातीला सगळे हेच सांगता. तर मग त्यासाठी मला तर 5 मिनटात होणारी रेसिपी तुम्हाला दाखवायची आहे. तर मी पिठी साखर बनवून ठेवते नेहमी, आता उन्हाळा सुरू झाल्यापासून, म्हणजे मग आपल्याला उन्हातून आलं की पटपट बनवायला तयार. तर त्यासाठी मी मिक्सरमध्ये पिठी साखर बारीक करून घेतली आणि ती वाटीत काढून घेतली. फ्रेश असे लिंबू घेतले स्वच्छ धुवून आणि आता थोडं थंडच पाणी घेतलं आहे मी. आता पातेल्यामध्ये मी थंड पाणी घेतलं आहे आणि आता त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया. तर लिंबू पिळताना बघा स्वच्छ धुवून घेतलं आहे मी आणि मग त्यानंतर ते पिळून घेतलं आहे. आता हा सगळा लिंबाचा रस आपण पातेल्यात टाकला आहे. मला एकच लिंबाचा रस टाकला आहे मी, कारण तेवढंच सरबत पाहिजे होतं, जास्त नको आहे त्यामुळे. आणि आता इथे मी पिठी साखरेचे 3 चमचे टाकले मी, तेवढा अंदाज बरोबर येतो आहे. तुम्ही चव घेऊन बघू शकता, आंबट गोड त्यानुसार, आणि मग त्यानुसार पाणी वाढवू शकता किंवा साखर वाढवू शकता. आता इथे मी थोडंसं सेंधव मीठ टाकलं आहे, काळं मीठ, आणि ते देखील आता मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर अगदी थोडंसंच मी त्यापेक्षा थोडं कमी आपलं खायचं मीठ टाकलं आहे घरचं. तर ते अगदी थोडंसंच टाकायचं आहे. आणि या दोन्ही मिठं जर तुम्ही एकत्र टाकले तर याने बघा तुम्ही चव खूपच बदलते. आपण नेहमी आपलं घरचं साधं मीठ वापरतो, पण जर आपल्याला काळ्या मिठाने जी चव येते ती वेगळीच असते आणि त्याने उष्णता देखील कमी होते. त्यानंतर आता मी इथे बर्फाचे खडे टाकले तुकडे. तर बर्फाचे तुकडे मी थंड पाणी घेतलं होतं त्यामुळे 3 तुकडे टाकून घेतले आणि आता चेक करते. साखर देखील विरघळली गेली आहे, पिठी साखर असल्यामुळे लगेच विरघळली जाते. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे मी, अजून थोडं आंबट वाटत होतं म्हणून. आणि हे बघा आपलं फ्रेश असं लिंबू सरबत तयार आहे. तर लहान मुलांना लिंबू सरबत खूप आवडतं आणि खरं सांगते आवर्जून केलंच पाहिजे आणि मुलांना दिलंच पाहिजे, कारण सध्या तरी आता उन्हाळा खूप कडक आहे या वर्षीचा उन्हाळा. आणि मुलांना शक्यतो दुपारची शाळा असेल तर शाळेत लिंबू पाणी पिऊन पाठवत जा किंवा मग आल्यावर देखील देत जा. हे तर आमच्याकडे रोजच असतं लिंबू पाणी आणि करायला इतकं सोपं आहे. फक्त पिठी साखर टाका, मीठ घाला आणि लिंबू पिळा आणि आपलं फ्रेश असं लिंबू सरबत तयार आहे. पिल्यावर अगदी रिफ्रेश वाटतं, ताजंतवानं वाटतं आणि सगळा थकवा, आपण उन्हातून आलो असलं तरी सगळा थकवा निघून जातो. आणि याचे फायदेसुद्धा तसेच आहे, आपल्याला लगेच एनर्जी मिळते. तर कशी वाटली तुम्हाला लिंबू सरबतची रेसिपी नक्की सांगा. आता तिसरी रेसिपी आहे आपली लस्सी. आता ही देखील रेसिपी 5च मिनटात होते, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता उन्हाळा लागल्यापासून दही तुम्ही फ्रीजला लावून फ्रीजमध्ये ठेवत जा दही बनवून, आणि मग नंतर हेच दही तुम्ही लस्सीसाठी वापरू शकता. तर उन्हाळा सुरू झाल्यापासून सगळ्यांकडेच दही असतंच, त्यामुळे लस्सी बनवायला अगदी 5 मिनटच लागतात. तर आता तुम्हाला लस्सीची रेसिपी सांगते. ही क्रीमी, किती टेस्टी अशी रेसिपी आहे. तुम्ही बघता क्षणी बनवाल, मला नक्की माहिती आहे. तर यासाठी मी फ्रीजमध्ये दही ठेवलं होतं, ते छान सेट झालं आहे. आणि आता ते दही मी 2 ते 3 चमचे दही घ्यायचं, तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. मला 2 ग्लास करायची होती त्यामुळे मी 5 ते 6 असे चमचे दही घेतलं आहे. दही बघा तुम्ही किती क्रीमी आणि घट्टसर असं झालं आहे. त्याला दही असंच पाहिजे, पाणी सुटलेलं दही नको आहे. शक्यतो दही झाल्यानंतर आपण लगेच यूज करायचं नाही, ते थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे छान सेट होतं. हे बघा मी 7 ते 8 चमचे दही घेतलं इथे. घट्टसर असं क्रीमी दही घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं दही आहे, त्यामध्ये
बर्फाचे तुकडे घालून घेतले, पिठी साखर टाकली मी. पिठी साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार टाकायचं आहे. आता मी 2 ग्लास करत होती त्यासाठी मी 2 ग्लास पिठी साखर टाकली आणि 2 छोटेसे चमचे अशी मी वेलची पावडर टाकली. ही वेलची पावडर मी मिक्सरलाच बारीक केली होती थोड्याशा साखरेबरोबर, म्हणजे ती लवकर बारीक होते. आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि बघा 5 मिनिटात लस्सी तयार झाली. कितीसा वेळ लागतो. अगदी उन्हातून आलो आणि लगेच लस्सी करायला घेतली तरी पण इतक्यात होते आणि ही खूप एनर्जी येते ह्या ड्रिंकने. आता ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे टाकून घेतले आणि लगेच आतल्या मिक्सरमधली लस्सी त्यात ओतून घेतली. झाली आपली साधी लस्सी तयार. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूटने त्याला छान सजवून घ्यायचं आहे. त्याआधी आता आपण जे दही बनवलं होतं त्यावरची मी चमचाभर क्रीम अशी साईडला काढून ठेवली होती. हे बघा किती छान क्रीम आहे आणि किती मस्त लस्सी क्रीमी अशी तयार झाली. त्यावर आता मी काजूचे तुकडे करून घेतले, बदामाचे काप देखील कापून घेतले हे सगळे आणि आता हे थोडं थोडं करून आपण याला छान सजवून घेऊया. म्हणजे असे तुकडे दाताखाली आले आणि ती क्रीमी लस्सी म्हटल्यावर प्यायला खूपच मजा येते आणि लहान मुलांना तर खूप हेल्दी आहे. तुम्ही देखील मुलांना सवय लावा आणि समरमध्ये तर ह्या गोष्टी मुलांच्या पोटात गेल्याच पाहिजे. मी सगळ्यांसाठी सांगते, खूप छान आहे या ड्रिंक्स. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रोज एक एक ड्रिंक केलं तरी बघा 5 मिनिटातच होता, जास्त वेळही लागत नाही. त्यानंतर आता मी थोडे गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्यावर आणि आपली क्रीमी अशी लस्सी तयार झाली आहे. खूप हेल्दी असते ही लस्सी आणि उन्हाळ्यामध्ये तर आपल्याला एनर्जीची खूप गरज असते. त्यामुळे ही लस्सी एकदा प्या आणि बघा किती एनर्जी मिळते. ती खूप छान क्रीमी लस्सी तयार आहे. त्यानंतर आता चौथी रेसिपी आहे सगळ्यांच्याच आवडीची, रिफ्रेशिंग असे बडीशोप सर्वांसाठी मी इथे बडीशोप घेतली. बघा जास्त हिरवी नाही आहे, साधीवाली बडीशोप घ्यायची आणि जास्त हिरवीवाली असेल तर मग ती कापडाने पुसून घ्यायची. ही जरा नॅचरल असते आणि यामध्ये ही बडीशोप आपण मिक्सरच्या भांड्यात घातली. त्यामध्ये 4 काळी मिरी टाकली आहे आणि आता वेलच्या घेतल्या मी 5 ते 6. त्या देखील आता सोलून घ्यायच्या. तुम्ही तशाही टाकल्या तरी चालते, पण मी हे गाळून नाही घेणार आहे त्यामुळे मग मी सोलून टाकल्या वेलच्या. ही बडीशोप सरबत आपल्याला शरीरासाठी खूप छान असते आणि हे आपल्या पचन सुधारते, शरीर खूप हलकं ठेवते. त्यामुळे हे बडीशोप तिन्ही मेन जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यात टाकले. त्यानंतर आता येथे जाणार खडीसाखर. तर ही थोडी जाडवाली खडीसाखर घेतली आहे, तुम्ही बारीकवाली देखील घेऊ शकता. आता हे सगळं आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याची बारीकसर अशी पावडर बनवायची आहे. तुम्हाला गाळून घ्यायची असेल तुम्ही गाळून घेऊ शकता, पण मी शक्यतो असंच पिल्याने याने छान बॉडी डिटॉक्स होते त्यामुळे मी गाळून नाही घेतलं, फक्त मिक्सरला जास्त बारीक पावडर बनवली आहे. तुम्ही चाळणीने चाळून देखील घेऊ शकता आणि मग नंतर डब्यात भरून ठेवा. हे बघा मी आता हे मिक्सरला फिरवलं आहे आणि आता हवाबंद डब्यात भरून ठेवायचं. त्यामुळे मग आपल्याला 5 मिनिटात होणाऱ्या रेसिपी हे असं झटपट होतात. म्हणजे आपण जरी बाहेरून आलो किंवा मग कोणी पाहुणे आले तर घाईघाईमध्ये 1 चमचा बडीशोप प्रीमिक्स, आता हे तयार झालं आहे. 1 चमचा बडीशोप प्रीमिक्स घेतलं, त्यामध्ये पाणी, निंबूचा रस आणि पुढील दाखवल्याप्रमाणे आपली रेसिपी मग तयार होते. त्यामध्ये आता मी काळं मीठ घालायची विसरली होती मिक्सरमध्ये, तर मी काळ्या मिठाची पावडर बनवून ठेवली आहे आणि आता ते देखील या बडीशोप प्रीमिक्समध्ये मिक्स करते. तर या सगळ्या जिन्नस मिळून बडीशोप प्रीमिक्स तयार झालं आहे. हवाबंद डब्यामध्ये आता हे सगळं भरून ठेवलं आहे. बघा तुम्ही, हे जवळजवळ महिनाभर टिकते, त्यापेक्षा जास्त टिकते, पण मग महिनाभरासाठी ते अगदी नीट राहते फ्रीजच्या बाहेर. आता इथे मी 2 ग्लास घेतले, त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकते. सुरुवातीला बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आणि मग नंतर आपण आता याच्यामध्ये पुदिना घालणार आहोत. तर पुदिना मी थोडा हातानेच तोडून घेते म्हणजे त्याचा फ्लेवर छान येईल. आता दोन्ही ग्लासमध्ये पुदिना आणि बर्फाचे तुकडे टाकले, त्यामध्ये आता आपण लिंबाचा रस टाकणार आहोत. लिंबाचा रस तुमच्या आवडीनुसार घ्या, कारण बडीशोपचा फ्लेवर देखील आला पाहिजे, त्यामुळे निंबू जरा प्रमाणातच वापरा. तर मी लिंबाचा रस, अर्धा लिंबाचा रस दोन्ही ग्लासमध्ये टाकला आहे, जास्त निंबू नाही वापरलं आहे. तुम्हाला जास्तीचा हवा असेल तर तुम्ही नक्की वापरू शकता. आणि आता त्यानंतर हे आपण बडीशोप प्रीमिक्स डब्यात भरून ठेवलं होतं, ते साधारण 1.5 ते 2 चमचा या प्रमाणात आता आपण यात टाकून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मी आता दोन्ही ग्लासमध्ये टाकून घेते हे प्रीमिक्स.
2 ग्लाससाठी आता मी इथे 4 चमचे म्हणजे 4 चमचे एका ग्लासला 2 चमचे असं प्रीमिक्स पुरेसं होतं. आता थंडगार पाणी मी यात टाकून घेतलं आहे आणि आता आपलं रिफ्रेशिंग असं बडीशोप सरबत तयार आहे. हे पचन सुधारते. तुम्ही नक्की ट्राय करा. हे उन्हाळ्यात शक्यतो पचनाचा खूप त्रास होतो. याने पचन सुधारते आणि जी भूक मंदावलेली असते ती देखील भूक आपली नीट भूक लागते आपल्याला. त्यामुळे आता हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं हे देखील मला सांगा. चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगा. आणि रेसिपीतली कोणती ड्रिंक तुम्हाला बनवायला आवडेल ह्या उन्हाळ्यात आणि तुम्ही आजपर्यंत कुठल्या ड्रिंक बनवल्या मला नक्की सांगा. तर आपलं रिफ्रेशिंग असं ताजेतवानं हिरवगार असं बडीशोप सरबत तयार आहे. हे प्यायला इतकं छान लागतं, खूप रिफ्रेशिंग वाटतं आणि उन्हाळ्यात मुलांना आपल्याला देखील आता रोज काहीतरी वेगळं जेवणापेक्षा हे नक्की ट्राय करा. आता वरतून मी पुदिन्याचे पाणी टाकले, थोडंसं बडीशोप सरबत मिक्स करून घेतलं आणि हे बघा लिंबू वरतून लावून आता छान सजवलं आहे. बघा आता आपण असं सर्व करू शकता. खूप रिफ्रेश वाटतं. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि याने पचन सुधारते. त्यामुळे बॉडी डिटॉक्स व्हायला खूप छान मदत होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. बघा आपलं छान रिफ्रेशिंग असं बडीशोप सरबत तयार आहे. आता त्यानंतरची रेसिपी आहे मसाला ताक. आता मसाला ताक यामुळे आपण नेहमीच आता ताक पितो, तर हा जरा वेगळा आहे. मी यामध्ये मसाला ताक बनवते. अगदी सोपा आणि कमी साहित्यात होणार आहे. झटपट होतं. शक्यतो दुपारी जेवणानंतर आपल्याला काहीतरी हवंच असतं उन्हाळ्यामध्ये. मग त्यामुळे आता हा तुम्ही ट्राय करा किंवा जेवणासोबतही ट्राय करू शकता. खूप पचन सुधारते याने आणि बॉडी एकदम हलकी होते. खूप छान वाटतं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी छोटीशी वाटी म्हणजे 2 चमचे दही घेतले. त्यामध्ये 2-3 बर्फाचे तुकडे टाकले आणि थंडच पाणी टाकले आणि आता हे मिक्सरला फिरवून घेतले. आता एका भांड्यामध्ये आपण जेवढा फिरवलेला हा ताक तयार झाला आहे दह्याचा, तो आता आपण यात ओतून घ्यायचा आहे. आता ताकासाठी जर 1 वाटी जर दही असेल त्याच्या 8 प्रमाणात पाणी लागतं. म्हणजे इतकं पाणी लागतं तेव्हा तो ताक झाला असं समजता. तर त्यासाठी मी आता इथे पाणी वाढवणार आहे. तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते. मी हा साधा ताक बनवून घेतला आहे. असा शक्यतो ताक बनतो, फक्त यात पाणी जास्त करायचं असतं. त्या ताकासाठी आता मसाला बनवून घेऊया. त्यासाठी फ्रेश पुदिन्याची पाने, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं टाकले. ताक तुम्हाला आणखी झणझणीत हवा असलं तर मिरची वाढवू शकता. मी एकच टाकलं आहे कारण मी कमीतलं बनवत होती. त्यानंतर आता हे सगळं मिक्सरला एकदम बारीक करायचं. जास्त पण नाही, पण मग थोडंसं बारीक जाडसर ठेवायचं आहे. आणि आता आपला ताकाचा मसाला तयार झाला आहे. आता हा मसाला मी चमच्याने न काढता यातच मी ताक टाकलं आहे आणि बघा 5 मिनटात होणारा आपला मसाला ताक तयार झाला आहे. तर सगळ्या रेसिपी 5च मिनटात होत आहे. तुम्ही ट्राय करा आणि मग मला सांगा लागले की नाही 5 मिनटं. आता यामध्ये आपण आवडीनुसार पाणी टाकू शकतो. ताक शक्यतो पातळच असतो, घट्ट नसतो आणि असे एवढे सगळे आपण मग त्यामध्ये बनवून टाकलेला जो काही ठेचा वगैरे आहे मिरचीचा तो खूपच छान लागतो आणि झणझणीत असा मसाला ताक तयार होतो. त्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकायचं थोडंसं आणि आता ही भाजलेली जिऱ्याची पावडर आहे ती टाका किंवा तुम्ही जलजिरा देखील वापरू शकता. आणि अगदी थोडीशी मी छोटासा अर्धा चमचा साखर टाकली आहे. तो जास्त ताक आंबटलंही लागणार त्यासाठी. आणि आता इथं मी लास्टला काळं मीठ टाकलं आहे. याने चव डबल होते आणि बर्फाचे तुकडे टाकून आपला मसाला ताक तयार झाला आहे. तर पाहुणे आले की अगदी 5 मिनटात तयार होणारा हा मसाला ताक किंवा मग जेवणानंतर दुपारी खूप ऊन असतं तेव्हा पिण्यासाठी तर हा ताक अगदी उत्तम आहे. हा खरंच बॉडी डिटॉक्स करतो, बॉडीला हलकं वाटतं आणि आपल्याला जेवणानंतर जेवण देखील पचन होतं. तुम्ही ट्राय करा. आता ग्लासमध्ये मी बर्फाचे तुकडे टाकून घेतले आणि आता यातमध्ये आपला तयार झालेला झणझणीत असा मसाला ताक ओतून घेते. बघा किती सोपी रेसिपी. सगळ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या सांगा. कमेंट करा कशी वाटली रेसिपी आणि तुम्ही कुठली रेसिपी आतापर्यंत ह्या उन्हाळ्यात ट्राय करी ती मला नक्की सांगा. आता वरतून मी थोडीशी जलजिरा पावडर टाकली. जलजिरामुळे ताकाला खूप छान फ्लेवर येतो. झणझणीत मसाला ताक तयार आहे. तर या रेसिपीमध्ये तुम्हाला कोणती समर ड्रिंक आवडली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि घरच्या घरी अशा रेसिपी ट्राय करा. थँक्यू.